ते घडलेला सगळा प्रसंग सांगितला बरं का. घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर त्यावेळेला दुर्वास ऋषीने सांगितलं, एक काम करा, जसं येताना कृष्णाने निरोप दिलेला होता तसा माझा निरोप द्या. तुमचा काय निरोप गुरुवर्य? काही नाही म्हटले, एवढं अन्न खाऊन मी निराहारी असेल तर यमुना नदी वाट देईल. वाट देईल? अहो किती वजा आणलं होतं, हे सगळं पंक्तीचं गोळा करून तुम्हालाच दिले म्हटले, आणि एवढं सगळं खाऊन तुम्ही निराहारी? हो निराहारी. गवळणी म्हणले चला. यमुनेजवळ आल्या. यमुना नदीला सांगितलं, ऋषीने सांगितलं, एवढं अन्न खाऊन मी निराहारी असेल तर वाट दे. नदी दुभांगली. गवळणी म्हणाल्या, वा गुरुन वा शिष्य. एक ब्रह्मचारी आणि एक निराहारी. याला म्हणावं गुरुन, ह्याला म्हणावं शिष्य म्हणावं. याला म्हणतात वैराग्य. सगळ्यांचा भोग भोगून जो अभोक्ता आहे त्याला काय म्हणतात? वैराग्य. वैराग्य हा गुण देवाकडे आहे बरं का. आणि शेवटचा गुण तो म्हणजे ऐश्वर्य. ऐश्वर्य हा गुण पाहिला गेला तर फक्त परमात्म्याकडे आहे. ऐश्वर्य म्हणजे संपत्तीवान. जगामध्ये सगळं दिसतंय ते देवाच आहे. आपण हे सगळं वैभव उभा केलंय, हे वैभव उभा केलंय आपण म्हणतो आपला आहे, पण आपल्याकडून करून घेणारा तो आहे बरं का. आपला फक्त संकल्प आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण म्हटलेला आहे. एवढं सगळं हे वैभव या ठिकाणी उभा राहिलेला आहे. त्याच्या पाठीमागं एकच आपली संकल्पना स्वच्छ आहे बरं का, निर्मळ आहे. एवढा मंडप या शहराच्या बाजूला उभा करणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही बरं का. एवढा मोठा सोहळा, एवढा मोठा सप्ताह, खरोखरच या मंडपाकडे बघून असू द्या, तुमच्या सर्व वारकऱ्याकडे बघून असू द्या, खरोखरच या सप्ताहाला ज्ञानोबारायांचा मोठा आशीर्वाद आहे बरं का. ज्यांचा आपण हा भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा करतो असे ज्ञानोबार आहे, त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे आपल्या हातून घडत नाही. आपण हे कार्य करतोय. हो, आता शहरामध्ये एवढी जागा मिळणं अवघड आहे, पण किती मोठं पटांगण आहे. झोपून कीर्तन ऐकलं तरी जागा शिल्लक राहते. हो, मी बसून झोपलेलं सांगतोय बरं का, आडवं पडून नाही. झोपून ऐकलं तरी ही जागा शिल्लक राहणे एवढं सुंदर असणारं हे स्थळ आहे. ऐश्वर्य काय साधा आहे का? आपण काय साधी नाहीत बरं का. वारकऱ्यांनी कधी कमी समजायचं नाही. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे तो जगातला सर्वात मोठा श्रीमंत आहे. कारण कुणाच्याही गळ्यात, दरिद्री माणसाच्या गळ्यात माळ नसती बरं का. श्रीमंत माणसाच्या गळ्यात काय असते? माळ असते, पवित्र तुळशीची माळ. तुळशीची माळ धारण करण्याकरता श्रीमंती असावी लागते. श्रीमंती असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. वैराग्यवंत ऐश्वर्यवंत जगामध्ये कोण असेल तर फक्त देव आहे. देवाशिवाय ऐश्वर्यवंत जगामध्ये कोणी नाही. ऐश्वर्यवंत का म्हटलं देवाला? तर जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे अपुलिया, किंवा जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. त्याच्यापासून ही पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे, वायू आहे, आकाश आहे, पंचमहाभूत आहेत. ती पंचमहाभूत एकमेकाशी जमत नाही. ऐका, एकमेकाचं एकमेकाशी जमत नाही. वाऱ्याचं अग्नीबरोबर जमत नाही, अग्नीचं पाण्याबरोबर जमत नाही, पाण्याचं तेजाबरोबर जमत नाही. त्यांचं एकमेकाला वैर आहे, त्यांचं जमतच नाही. पण त्याच्याकडं असं सामर्थ्य आहे, सगळी एकाच ठिकाणी बसवलेली आहेत. आणि हे सगळी असल्याशिवाय चालत नाही. सगळ्याला सांगितलं का नाही? त्याला सांगितलं तू फक्त हेच करायचं असं म्हणून त्यांना ऐकलं तरच सप्ताह होतोय. नाहीतर माझंच खरं म्हटलं की तिसऱ्या दिवशीच काला होतोय. हो, काला होत नाही, कालवा होतोय. म्हणून लक्षात ठेवा, पंचमहाभूताला स्थिर करण्याचं सामर्थ्य कोणाकडे असेल तर देवाकडे. देव हा सगळी सत्ता चालवतोय. म्हणून ऐश्वर्यवंत जगामध्ये कोण असेल तर हा देव आहे. म्हणून जगत ज्ञानोबाराय सांगतात, ज्याच्या जवळ हे 6 गुण आहेत, यश 1, स्त्री 2, औदार्य 3, ज्ञान 4, ऐश्वर्य 5 आणि वैराग्य 6. म्हणून तर त्या देवाला म्हणतात षड्गुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंतची जाण, सकळ गुणे संपन्न, एक देवाचे लक्षण.
असा जो कोणी आहे त्याच्याजवळच 6 गुण असतात आणि 6 गुण ज्याच्याजवळ आहेत त्यालाच भगवंत म्हणतात. म्हणून ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसते जेते मनोनी तो भगवंतू, म्हणून त्याला भगवंत म्हणतात. आपण या भगवंताच्या आज दुसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा आहे. भगवंताच्या गुणाचं वर्णन करावं, त्या निमित्तानं ज्ञानोबरायांचंही वर्णन आपल्या हातून काहीतरी घडल या नियमाप्रमाणे ही ज्ञानोबरायांची आपण ओवी घेतली. चालू असणारा हा ज्ञानोबरायांच्या 750व्या जन्मोत्सवानिमित्त असणारा हा सोहळा, या सोहळ्याकरता पाहायला गेलं तर आपल्या परिसरातील सर्व भजनी मंडळं बरं का, हा कोणाचाही एका भजनी मंडळाचा उत्सव नाही, एका गावाचा उत्सव नाही. याला एकच माझ्या दृष्टिकोनातून प्रमाण सांगता येईल, तुम्ही आम्ही खेळी मिळी आणि गदारोळी आनंदी बरं का. सर्वांनी मिळून या ठिकाणी हा सोहळा उभा केलेला आहे. आपल्या परिसरातील सगळी भजनी मंडळ असतील, वारकरी मंडळ असतील. मी मागं 2 कीर्तनातही बोललो की कुणी कुणाचाही द्वेष न करता मत्सर न करता आपल्याला या मंडपात सेवा करायची, ती ज्ञानोबारायांची सेवा करायची, बाकी कोणाची सेवा करायची नाही. कोणी मनामध्ये काही विकल्प आणण्याची गरज नाही. आपल्या दृष्टिकोनात आपल्या मनात एकच सेवा आहे, ती म्हणजे कोणाची आहे? ज्ञानोबारायांची सेवा आहे. आपल्याला हा ठिकाणी हा सुवर्ण आणि अक्षराने लिहिण्यासारखा हा योग आहे बरं का. कोणता? आपल्या आयुष्यातला, की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला असं एक नोंद करता येईल की आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानोबारायांचा 750वा सोहळा आम्ही आमच्या भागामध्ये मोठ्या वैभवाने आम्ही पार पाडला. कोणी एक पार पाडला? आम्हीही पार पाडला. सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे बरं का. कोणी एकाने पार पाडला असं नाही, आम्ही सर्वांनी मिळून हा सोहळा काय पार पाडला. आणि ती संधी आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाली. हा आपल्या जीवनातील सर्वात मोठा एक क्षण आहे. ते 7 दिवस म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात मोठा हा सोहळा आहे. म्हणून मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी सकल मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून सोहळा करतात. मी कोणाचंही नाव घेणार नाही, नाव घेतलं की हा एकटाच घेतला असं होईल. मी मगाच सांगितलं, तुम्ही आम्ही खेळी मेळी आणि गदारोळी आनंदे या नियमाप्रमाणे सेवा या ठिकाणी घडतीये. म्हणून हा सोहळा आज दुसरा दिवस आहे, पण दुसऱ्या दिवशीही उपस्थिती चांगली आहे. काल श्री गणेशायनमा झाला. काल तसं पाहायला गेलं तर पहिल्यांदा माझी प्रवचन सेवा होती. मला संजू महाराजांनी सांगितलं होतं, महाराज तुम्ही पहिलं प्रवचन करा श्री गणेशायनमा. पण जरा मला अडचण आली बरं का. अडचण आली म्हणजे आमचे गुरु महाराज आल्यामुळेच आली बरं का. आमचे गुरु महाराज घरी आले होते, त्यामुळं मला काही येता आलं नाही. मग म्हणलं काही हरकत नाही, जरा बदल करू. दुसऱ्या दिवशी हा योग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला. मी त्यांना म्हणताना म्हणलं होतं, मला वाटत होतं ही माझं भाग्यातनं जातं काय की बाबा, कारण महाराजांनी कुठल्या नाही ऐकलं म्हणजे आपल्या भाग्यात राहणार नाही. पण त्यांनीही ऐकलं. असे हरिभक्तपरायण आमचे पुरुषोत्तम महाराज सुतार कुंडीकर यांनीही सांगितलं, काही हरकत नाही, त्यांच्या जागेवर मी करतो, माझ्या जागेवर तुम्ही करा. पण हा सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदात पार पडतोय. ज्ञानोबारायांच्या चरणी एकच प्रार्थना करतो, जे सोहळ्याकरता उपस्थित आहेत त्यांना तर आरोग्य द्यावंच, पण जे सोहळ्याकरता येत नाहीत त्यांनाही मोठं आरोग्य द्यावं. कशाकरता? इकडे येण्याकरता बरं का. तुम्ही म्हणाल संपत्ती मिळवण्याकरता नव्हतं, परमार्थाला येण्याकरता आरोग्य द्यावं. आणि तुम्हीही एक करा, दररोज येताना एकटं येऊ नका, सोबत येताना कोणाला तर घेऊन या. मग तुम्ही म्हणाल नातवाला आणलं तर चालते का? लय भारी होते. हो, कुणी का असेना पण आपल्यासोबत दुसरा असला पाहिजे. घेऊन या, त्याचंही अर्ध पुण्य लागतंय. 10 माणसं आणा, 50 आणा, 100 आणा, जो भेटेल त्याला सांगा, बाबा हा सोहळा चालू आहे, 1 दिवस तरी उपस्थिती लाव, 1 दिवस तरी भजन कीर्तनाला ये. म्हणून सगळ्यांना घेऊन यावं. ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना की अशीच अखंडपणे आपल्याकडून ही सेवा घडावी. झालेली सेवा श्री सद्गुरू सोपान काका महाराज देहूकर, जगद्गुरू तुकोबाराय, ज्ञानोबाराय, सकल संत मंडळी यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. एकदा मोठ्या गजरामध्ये आपण आता पसायदान घेणार आहोत आणि पसायदान झालं की आपली प्रवचन सेवा संपली. पुंडलिकावर जर विठ्ठल श्री ज्ञानदेव
चर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. आता विश्वात्मके देवी येणे वागयज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रते वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पहावो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळे भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांचन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व लोक. पूर्ण होनी तिही लोकी, भजी जो आदि पुरुषे अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजी. एतमने श्री विश्वेश्वराहू, हा होईल दान पसाऊ. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाल 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 विठाल. ठिकाणी या सप्ताहातील दुसरं पुष्प हरिभक्तपरायण मनमत महाराज बहिरमल यांनी केलेलं आहे. त्यांचा सन्मान आमचे काशीनाथ महाराज आणि जाधव महाराज, पंडित महाराज, मनोज कासार महाराज या चौघांनी त्यांचा सन्मान करावा. या